नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपल्या या पहिल्या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागच्या वर्षी बिग बॉस कव्हर केला, खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो एक सुरुवात होती म्हणता येईल मागच्या वर्षी. यावर्षी आपण नवीन काहीतरी करतोय. स्वतः मी कॅमेरासमोर बोलते. सर्वात पहिले बिग बॉस 6 बघणाऱ्यांसाठी सगळे कंटेस्टंट नवीन आहेत आणि कोण आहेत आणि काय आहेत ह्याबद्दल मी थोडीशी माहिती देतो आणि मग आपण पहिल्या भागाचा रिव्ह्यू करूया. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासमोर आहे दीपाली सय्यद, कलाकार आणि भरपूर लोकांना इथं माहीत असणार आहे, त्यामुळे तिच्याबद्दल काय सांगायची गरज नाही. सागर कारंडे, चला हवं उद्या फेम सागर कारंडे, कॉमेडीचा तर काय ह्यावेळी लागणारच. दुसरे आहेत सचिन कोमावत, खानदेशी गायक, केसावर फुगे. आलं का लक्षात? तुम्हाला हे नाव ऐकलं तर केसावर फुगे हे गाणं ऐकायला मिळणार म्हणजे मिळणार. आणि ह्या व्यक्तीला फेमस आत्ताचं जे रिसेंट गाणं आहे त्याचं पण नाव मी घेत नाही, पण ते का झालं ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर ह्यावेळी हा एक गायक ॲड झालेला आहे, सोनाली राऊत. आता सोनाली राऊतबद्दल सांगायचं झालं तर ग्रेट ग्रँड मस्ती जर पिक्चर तुम्ही बघितला असाल तर रितेश देशमुखसोबत सोनाली राऊत हिने काम केलेलं आहे आणि स्वतः एक फॅशन दिवा आणि इन्फ्लुएन्सर या काइंड ऑफ ती आलेली आहे. तन्वी कोलते झी मराठी सिरियलमध्ये दिसलेले आहे, सर्वांनाच माहिती आहे. ओंकार राऊत, आयुष संजीव, सेम जसं की कलाकारांना इथं घेतलेलं आहे तर आयुष संजीव त्यातले काय कधी काळी बॅक डान्सर म्हणून काम केलेला. करण सोनवणे माझा फेवरेट आणि स्वतः इन्फ्लुएन्सर मी असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, मला हा सीझन का बघावं तर मी करण सोनवणेसाठी हा सीझन बघेल, हे क्लिअर माझं मत आहे. कारण मी त्याचा फॅन आहे, त्याच्या रील्ससाठी, त्याच्या कंटेंटसाठी. तर रील्समध्ये तुम्ही या व्यक्तीला बघितलं असणार आहे. पुढचा आहे प्रभू शेळके. आपल्या हर हुन्नरी म्हणता येणार नाही, पण आपल्या क्रिंज पण म्हणता येणार नाही. ज्यांना जो आवडते तो कंटेंट म्हणता येईल, त्या कंटेंटला घेऊन आलेला असा हा प्रभू शेळके हा आता आलेला आहे. आणि इथं थोडासा म्हणजे काय म्हणतात सिम्पत्ती रोल हा गेन करेल असं मला वाटते. कारण मागच्या वेळी सूरज होता, ह्यावेळी हा आहे. सो लेट्स सी कुठंपर्यंत पोहोचतोय बघूया. प्राजक्ता शुक्रे, गायिका. रुचिता जामदार, रुचिता जामदारला तर कोण ओळखत नाही. रोडीजमध्ये पार्टिसिपेशन असलेली आणि कोल्हापूरची मुलगी रुचिता जामदार आलेली आहे. विशाल कोटेन आहे. अनुश्री माने आहे, अनुश्री माने सेम इन्फ्लुएन्सर. राकेश बापट, त्यानंतर राकेश बापट हा सिरियलमध्ये आला होता. रोशन भजनकर हा व्यक्ती मला ह्याच्याबद्दल थोडंसं कुतूहल आहे, कारण खूप ग्राउंड लेवलपासून ह्याला उचललेला आहे कलर्स मराठीने, बिग बॉसने सॉरी. तर सांगायचं असं की एक सामान्य घरातला व्यक्ती ज्याला बिग बॉस चान्स देतो, तर खरोखर मला ह्या कॅरेक्टरबद्दल खूपच उत्सुकता आहे. दिव्या शिंदे, दिव्या शिंदेचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल, व्हायरल व्हिडिओ, ज्यामध्ये ते विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढली, भांडली आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व मी तिच्याकडे बघतोय. खूप चांगली लढणारी मुलगी आहे. तर बिग बॉसचा खेळ कशी लढते बघण्यासारखा होईल. राधा पाटील, सबसे कातिल राधा पाटील. आता विषय असा आहे, राधा पाटीलनं आल्या आल्या गौतमी पाटीलला दिलेला आहे चॅलेंज. कलाकार म्हणा, गायक म्हणा, बॉडी बिल्डर म्हणा आणि इन्फ्लुएन्सर म्हणा, असे सगळे लोक बिग बॉसच्या घरात गेलेले आहेत. 17 लोक आहेत. खरं सांगू काय, हॉनेस्टली सांगतो, कसं असते माहिती आहे काय, इंजिन चालू केलं की हळूहळू हळूहळू हळू तापवायचं असते. ह्याने आल्या आल्याच चालू केले. आल्या आल्या म्हणजे कसं सांगायचं असं की ह्यांना एवढंच माहिती आहे की भांडलं म्हणजे फुटेज मिळते आणि फुटेज मिळालं म्हणजे बिग बॉस गाजते आणि बिग बॉस गाजला की आपल्याला बक्षीस मिळते. तसं नाही हो, गेम माइंडचा आहे. तुम्हाला ह्या गेममध्ये तुमची चतुराई, तुमचा टेम्परमेंट आणि तुमचं बोलणं ह्या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवायचा आहे. तुमच्या महत्त्वाच्या इमोशनवर कंट्रोल ठेवायचा आहे आणि हे मला वाटतं बघायला मिळालेलं नाही आहे ह्या भागामध्ये. पहिल्या भागात खरंच सांगतो, पहिल्या भागात मी खूप व्यवस्थित पाहिलं. काही टास्क दिले होते, ते टास्कमध्ये पण तिथं थोडंसं गडबड. दुसरी गोष्ट, मेहनतीचं फळ मिळालं आणि शॉर्टकट करणाऱ्याला चहा कॉफी मिळाली. तर मेहनतीचं फळ हे ज्यांनी मेहनतीच्या दरवाजाला आत आले होते त्यांनी ते खाल्लं, चाखलं. आता राहिला विषय पुढचा की भांडणाचा. मला 2च मुद्दे इथं मांडावे लागतील. पण पहिल्या भागात मला असं वाटत नाही की काय एवढं असं बोलण्यासारखं आहे. तर इथं बघा, जिथं भांडणं जी झाली, कोण होती बरं, तन्वी कोलते आणि आपली रुचिता जामदार. आता यांच्यात भांडणं व्हायचं कारण काय, तर करण सोनवणे आणि रुचिता जामदारचं बोलणं चालू होतं. ह्यावेळी झालं असं की त्यांचं बोलणं ऐकून ही मध्ये घुसली. ही जरा आगाऊ दिसते मला, ॲक्टर असेल पण ठीक आहे, पण त्या दोघांच्या मध्यात जाऊन ऐकून बडबडण्यात काहीच पॉईंट नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे ती तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याच्याशी बोलत होती आणि काल जो रुचिता जामदारनं जो ठेका घेतला तो मला आवडला. पण मला रुचिता जामदारला एवढंच म्हणावं लागेल की आपल्या तोंडावर ते आवर ठेवा, कारण तुम्ही आहे मान्य आहे, पण शेणा तोंड घाल ही जी भाषा आहे ही चुकीची आहे. आपण एका नॅशनल प्लॅटफॉर्मवर आहोत.
तर भाषण म्हणजे जे काय तिचं टेम्परमेंट सुटलं ते सुटता कामा नये. फक्त फुटेज मिळतं सगळ्या गोष्टी होतात पण सुटता कामा नये. हेच काहीसे पॉईंट होते, 2च पॉईंट होते. पहिला भाग मला इतकासा खास वाटला नाही आणि पहिल्या भागाला मी 5 पैकी 2.5 रेटिंग देईल, निम्मच. तर बघूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं काय मत आहे पहिल्या एपिसोडबद्दल. भेटूया पुढच्या एपिसोडला. बाय बाय.